विचित्र आहेत. रडून विचारतात आणि हसून सांगतात. एक हिंदी कवी असं म्हणतो, पलकों तक आंसू लाया न करो, अपने मन की बात किसी को बताया न करो, क्योंकि लोग मुट्ठी में नमक लेकर घूमते हैं, किसी को अपना जख्म दिखाया न करो. पहली बात तो रोना अच्छी बात नहीं और किसी को रुलाना भी अच्छी बात नहीं. इसीलिए कहते हैं ना, जब भी अपना जन्मदिन मनाओ तो माता पिता को रुलाकर नहीं, भुलाकर नहीं, बल्कि बुलाकर मनाओ. क्योंकि माँ बचपन को संवारती है. जवानी में नियत अगर बिगड़ जाए तो महात्मा उपदेश देकर सुधार देता है, और बुढ़ापे में मौत बिगड़े तो परमात्मा सांभाळ लेता है. म्हणून अशा या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. कारण विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. सुख म्हणजे काय तर आत्यंतिक सुखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तो परमात्मा सुख सिंधू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, जन्माला आल्याच्या नंतर आपण प्रत्येक जण देवाकडे एकच प्रार्थना करतो की देवा, आमच्या दुःखाचा नाश व्हावा व आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी. परंतु जन्माला आलो म्हणजे दुःख भोगावंच लागणार आहे. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला सुख मिळतं का? अजिबात नाही. माऊली म्हणतात, विष्टा लेप चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईच्या गर्भामध्ये सुद्धा दुःखच आहे. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मास मळमूत्र जाणा तुझा क्षणोक्षणा ध्यात असी. आईच्या उदरामध्ये सुद्धा पीडा सहन करावी लागते. माऊली म्हणतात, मातेच्या उदर कुहरी पचुनी, विष्टेच्या दाथरी उकडूनी, नवमासवरी जन्मजन्मी मरती. ज्याप्रमाणे उकळत्या भाजीमध्ये मीठ टाकलं की कसं उकळतं, त्याचप्रमाणे आपला जीव आईच्या गर्भात उकळतो. म्हणून माता मदालसा म्हणते, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी जन्म घातले रे कुर्मी कीटक